हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नाशिक महापालिकेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी भवन मुख्यालय येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन पवार, मनपा शाळांचे शिक्षक विद्यार्थी, प्रबोधिनी विद्या मंदिर, मतिमंद मुलांची शाळा, इतर शाळांचे शिक्षक विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली। जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमात मनपा शाळा क्रमांक 71 रायगड चौक, प्रबोधिनी विद्या मंदिर, मतिमंद मुलांची शाळा, शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, अभिनव आदर्श मराठी शाळा, नारायण बापू नगर, सायखेडा रोड यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले। याशिवाय मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांनी देशभक्तीपर गीते, वाद्यवृंद, नृत्य व इंग्रजी भाषण सादर केले। कार्यकारी अभियंता रवींद्र वागुल, नगर सचिव विभागाचे सुरेश पवार, पंकज कुरे, वामन पवार, कैलास दराडे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली आहे। देवांश तायडे यांनी इंग्रजी संभाषण तर कृष्णा आडभाई यांनी गिटार वादनातून देशभक्तीवर गीत सादर केले। सर्व सहभागी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा सत्कार कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर, मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपअभियंता दीपक मालवार, बालाप्रसाद गाजूल, सहाय्यक आयुक्त रमेश बहिराम, सहाय्यक अधीक्षक शेखर चौरे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे। हर घर तिरंगा अभियानांतर्गत नाशिक शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार यशस्वी ठरत असून शहरभर तिरंगामय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।